सगळ्यांचा अंदाज फोल ठरवत पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वात भाजपाने जिल्हा परिषदेवर एकहाती सत्ता मिळवली। त्यांनी केलेले योग्य नियोजन, सर्वांची बांधलेली मोठ, 100% भाजपाचा नारा यामुळे शक्य झाले। भाजप सोलापूर जिल्ह्यात खोलवर रुजवण्याचा त्यांचा प्रयत्न सफल होताना दिसतोय। याचा फायदा भविष्यातील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत होणार आहे। जिल्ह्यातील 2 खासदार तसेच 11 पैकी 6 आमदार हे विरोधी पक्षाचे आहेत। विरोधी पक्षाच्या आमदारच्या मतदारसंघातील भाजपाच्या नेत्यांना पालकमंत्र्यांनी ताकद दिली। जिल्ह्याची संपूर्ण प्रचाराची जबाबदारी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी स्वतःच्या खांद्यावर घेतली। सकाळी 6 ते रात्री 12 पर्यंत सभा, गाठीभेटी, रॅली असे दिवसातील 18 तास पालकमंत्री गोरे प्रचारात व्यस्त होते। जिल्ह्यात त्यांनी तब्बल 37 सभा घेतल्या। स्वतःच्या मानखटाव मतदारसंघातील निवडणुकीत कमी वेळ देता आला, त्यामुळे नुकसानही सहन करावे लागले। मात्र सोलापूर जिल्ह्यात सभा आणि नियोजनासाठी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी झोकून काम केले। जिल्हा परिषदेची ही निवडणूक पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी एकहाती लढवली। निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर आणत विरोधकांचा आवाज क्षीण करून टाकला। केंद्रात आणि राज्यात असलेली भाजपाची सत्ता, याचा फायदा जिल्ह्यातील विविध विकासकामांसाठी होणार आहे, हे पटवून दिले। सोलापूर जिल्ह्याचा विकास करायचा असेल तर झेडपीवर भाजपाची सत्ता महत्त्वाची असल्याचे सांगत विकासाच्या मुद्द्यावर विरोधकांवर घेरले। सोलापूर जिल्ह्याच्या इतिहासात प्रथमच भाजपाची एकहाती सत्ता आली। 68 पैकी 59 जागा लढवून 38 जागा भाजपाने जिंकल्या। सोमवारी आलेल्या निकालावर पालकमंत्री गोरे यांचा दबदबा वाढल्याचे दिसते।